शिरोडा येथील ताजच्या प्रकल्पाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही संपन्न झाली. त्याच्यामध्ये समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सावंतवाडीच्या प्रांत मॅडम, त्याच्यानंतर वेंगुर्ल्याचे तहसीलदार, तिथले भूमापन अधिकारी उपस्थित होते. ताज ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याच्यानंतर वेळाघाटची जी समिती आहे त्या समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. आणि आज जी चर्चा झाली त्याच्यामध्ये शासनाने त्रिपक्षीय कराराला मान्यता दिलेली आहे. हा त्रिपक्षीय करार हा ताज ग्रुप, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि स्थानिक समिती यांच्यामध्ये होणार आहे. हा करार झाल्यानंतर ताज ग्रुप MTDC आणि ताज ग्रुपच्या जॉईंट अकाउंटला पैसे ट्रान्सफर करणार आहे आणि हे पैसे स्थानिक लोकांना मिळणार आहेत. आता या पैशाच्या 2 टप्पे आहेत. काही लोकांनी पैसे ज्यावेळेला हे ॲक्विजिशन झालेलं होतं त्याला काही लोकांनी पैसे स्वीकारलेले नव्हते. तर असे जवळजवळ 9 लाख रुपये त्या काळातले पेंडिंग होते. आता नव्या दराने पेमेंट हे स्थानिक शेतकऱ्यांना होत असल्यामुळे सर्वांनी जुने पैसे स्वीकारावे अशी विनंती आहे. यांची नावं पेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात येतील आणि ती प्रसिद्ध केलेल्या नावामध्ये जे लोक मयत असतील त्यांनी वारस तपास करून घ्यायचा आहे आणि नंतर हे पैसे स्वीकारायचे. नवीन पैसे आणि जुने पैसे एका वेळेला स्वतःला स्वीकारता येतील. परंतु जोपर्यंत जुनी रक्कम स्वीकारली जाणार नाही तोपर्यंत ॲक्विजिशनची प्रोसेस कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळे त्यांना नवीन पैसे मिळणार नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की ज्या लोकांनी पैसे स्वीकारलेले नाही त्यांनी त्वरित येऊन पैसे स्वीकारावे. ज्या लोकांचे वारस तपास करायचे आहेत त्यांनी वारस तपास करून पूर्वीचे ॲक्विजिशनचे पैसे स्वीकारावे. आणि त्याच्यानंतर एकंदर जेवढ्या लोकांना नवीन दराने पैशाचं वितरण होणार आहे त्यांची यादी ही पेपरला प्रसिद्ध करण्यात येईल. त्या यादीमध्ये जे मयत असतील त्यांच्या लोकांनी आपले वारस तपास करून घ्यायचे आहे. आणि एखादं नाव त्या यादीमध्ये चुकून राहिलेलं असेल तर त्यांनी आपले अर्ज हे प्रांत ऑफिसला प्रांत मॅडमकडे द्यायचे. त्याच्यामुळे कुठलाही व्यक्ती ज्याला कॉम्पन्सेशन मिळायचं आहे त्याला मिळालं नाही अशी घडणार नाही. त्यांना ही रक्कम मिळणार आहे. त्या 185 खातेदारांची नावं प्रसिद्ध होतील. त्यांचे वारस मिळून मग ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. परंतु 185 खात्यांची नाव वगैरे पेपरला प्रसिद्ध होतील. रक्कम होती. त्याच्यानंतर रक्कम एकंदर 7 कोटी रुपये 2 टप्प्यामध्ये दिली जायची. 2 ते 3 टप्प्यामध्ये 3 टप्प्यामध्ये ती रक्कम मिळेल. त्याच्यामुळे खूप दिवस पेंडिंग असलेला हा प्रश्न हा पूर्वीच सुटलेला होता. फक्त त्यातल्यामधल्या तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली नव्हती. त्याच्यामुळे त्याला एवढा वेळ झालेला आहे. तर आता ही सगळ्या बाबींची पूर्तता झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता याला कुठलीही अडचण राहणार नाही. बाकी स्थानिक जे प्रश्न होते तिथल्या जमिनीच्या संदर्भातले वगैरे त्याची सुद्धा चर्चा झालेली आहे आणि स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच ही सगळी प्रक्रिया राबवली गेलेली आहे आणि पुढे सुद्धा राबवली जाणार आहे. कंपनीने हे कबूल केलेलं आहे की ज्या वेळेला नोकर भरती होईल त्याच्यामध्ये सुद्धा स्थानिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यांचं जे ट्रेनिंग वगैरे आहे स्थानिकांची म्हणजे विशेषतः त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या कुटुंबांना प्राधान्य देण्यात येईल आणि त्यांचं स्किल डेव्हलपमेंट हे कंपनीच्या वतीने केलं जाणार आहे. आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर चालू होऊन त्याच्यामध्ये लोकांना नोकऱ्या मिळाव्या, तिथल्या शिरोडामधला व्यवसाय वाढावा अशी सगळी अपेक्षा आहे. पुढच्या वेळेला ज्यावेळेला समितीची बैठक होईल त्यावेळेला शिरोड्याचे सरपंच आणि उपसरपंच
दोघांनाही निमंत्रित करायला सांगितलेलं आहे, कारण 2 एकर जागा ही ग्रामपंचायतीला पर्यटनासाठी दिली जाणार आहे, पर्यटनाच्या वेगवेगळ्या सुविधा करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना मदत करणार आहोत. आणि इतर ज्या लहान लहान गोष्टी करायच्या आहेत, तिथे टॉयलेटच्या सुविधा करायच्या आहेत वगैरे, हे सगळं तुमची मिटिंग द्यायला होईल. त्या मिटिंगच्या पूर्वी ग्रामपंचायतीला विश्वासामध्ये घेऊन या सगळ्या बाबी करण्यात येईल. राजगृहकडे किती जागा राहणार आता? जागा किती? 52 हेक्टर त्यांना 52 एकर आणि 52 हेक्टर. हेक्टर. आणि ती जो वाद होता ती सोडली का? त्याच्यावर कुठलंही काम सुरू करण्यात येणार नाही. 39 हे काम 39 जिथं जिथं वाद आहे ते त्यातून पूर्ण वगळलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये जी कामं सुरू होणार त्याच्यामध्ये त्या जागेचा समावेश नाही. हे अन्यत्र कामं सुरू होणार, त्या जागेवर सध्या काहीही केलं जाणार नाही. आणि त्या जागेच्या संदर्भात त्यांच्या मीटिंग स्वतंत्र घेतल्या जातील. आम्हाला हे सगळं करत असताना पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी सहकार्य केलेलं आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे यांनी सहकार्य केलेलं आहे. MPDCचे MD, ताज ग्रुपचे वेगवेगळे पदाधिकारी सर्वांनी सहकार्य केल्यामुळे, त्याचप्रमाणे शिरोडा ग्रामपंचायतीने सहकार्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हायला मदत होईल याची खात्री आहे. आणि हा प्रकल्पामुळे शिरोडा गावामध्ये क्रांती घडेल आणि शिरोडा गाव आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल. 2 एकर जागा आहे ती त्याला वेगळं त्याच्याने 2 एकर जागा ठेवली ना, त्यांच्या ॲक्सेस, त्यांना किनाऱ्यावर उतरण्याची सोय, त्या सगळ्या सोयी तिथं तयार केल्या जातात. अंदाजे स्थानिकांना किती जणांना रोजगार मिळू शकतो? आणि स्थानिक आम्ही नंतर सांगतो. आज आधी कन्स्ट्रक्शन सुरू करायचं आहे आणि नंतर त्यांची रिक्वायरमेंट आल्यानंतर त्याची माहिती मी आपल्याला देतो. आजच्या घडीला निदान स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये प्रायोरिटी देण्यात येईल. स्थानिक लोकांमध्ये सुद्धा ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना अधिकचं प्राधान्य देण्यात येईल. हा निर्णय झालेला आहे. पर्यटन आज येणार उद्या 4 दिवसामध्ये जाहिराती प्रसिद्ध होती. जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर समितीने मान्य दिलेलं आहे की बाकी साईटचं क्लिनिंग वगैरे सगळ्या कामाला ते परवानगी देतील एकदा जाहिराती प्रसिद्ध झाल्या की. त्याच्यानंतर लगेच काम सुरू होईल एकदा जाहिरात प्रसिद्ध झाली की. पेमेंट ही प्रोसेस असल्यामुळे त्याची नावं फायनल व्हायला लागतील, त्यांची अमाऊंट फायनल करून त्यांना ती दिली जाईल. आणि हे सगळं जे काम आहे हे जे आपलं ॲक्विजिशन डिपार्टमेंट आहे ते संपादन त्याच्यामार्फत केलं जाणार आहे. मला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती गोंदिसे मॅडमचं सुद्धा या निमित्ताने आभार मानायचे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ॲक्टिव्हली भाग घेतला. आणि त्याच्यामुळे आज हे मार्गी लागत असताना शिरोडा ग्रामपंचायतीचं चांगलं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याच्यामुळे आज ही सुरुवात आहे. ही जागा त्यांना अतिरिक्त पैसे देतात. हॉटेलला पाणी आपल्या तिलांचं प्रोजेक्ट थांबला होता. नाही थांबलं, वेंगुर्ल्यापर्यंत गेलं. तेव्हाचे पर्यटन मंत्री आले होते तेव्हा लोकांनी विरोध केलेला होता. आता त्या लोकांना विश्वासात घेतलंय. तेव्हाच्या लोकांनी विरोध केलेला होता. त्यांच्या जागेवर कामच नाही आणि त्यांच्या जागा राखून ठेवली. ती जागा राखून ठेवली, त्याच्यामध्ये काही नाही. त्या जागेवर कोणतंही काम केलं जाणार. अतिशय सर्वांना अभिमान वाटेल असं काम आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतायत. अनेक विकास कामं करत असताना मुख्यमंत्री महोदयांच्या खांद्याला खांदा लावून आज उपमुख्यमंत्री महोदय विकासामध्ये अग्रेसर राहिलेले आहेत. त्यांच्याबरोबर पवार मॅडम सुद्धा काम करतायत. आणि एक चांगलं चित्र आणि महाराष्ट्राच्या विकासाचं चांगलं चित्र हे जनतेसमोर जात असताना बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्याचं खूप मोठं काम हे आदरणीय शिंदे साहेबांनी केलं. आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्थापन केलेली ही शिवसेना नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी काम करत राहील.
महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहील आणि जे चांगलं काम आज महाराष्ट्रामध्ये घडतं त्याच्यामुळे एक आकर्षण हे शिंदे साहेबांबद्दल प्रचंड आकर्षण हे जनतेमध्ये जसं आहे तसं लोकप्रतिनिधींमध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे पक्ष दिवसेदिवस मजबूत होतोय आणि हा मजबूत होत असताना या काळामध्येच शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि हा मराठी भाषेचा दर्जा प्राप्त करून देत असताना त्याच्यामध्ये मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे त्याच्यामुळे शिवसेनेचे केलेलं एक खूप मोठं काम हे मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचं असणं आणि ही माझी खात्री आहे की बाळासाहेबांना अपेक्षित असा दर्जा हा मराठी भाषेला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर्षाची मागणी पूर्ण होत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगलं यश हे शिवसेनेला मिळालेलं आहे आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादीची जी युती आहे ते चांगलं काम महाराष्ट्रामध्ये करतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय भव्य असा हा कार्यक्रम नेस्को ग्राउंड गोरेगाव इथं होतो आणि त्याला असंख्य शिवसैनिक उपस्थित राहतील आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांना नवीन कामं जोमाने करण्याचं ऊर्जा मिळेल अशी मला खात्री आहे मी सर्व शिवसैनिकांना या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो सुयश चिंतितो आणि बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन करतो आणि आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीला वंदन करतो आणि आता प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये आजगावला जो निर्माण झालेला आहे त्या संदर्भात माझी भूमिका ही सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की जे प्रकल्प स्थानिक लोकांना हवे असतील तेवढेच प्रकल्प या ठिकाणी व्हावे अन्यथा इथं प्रकल्प ते होऊ नये अशी माझी स्पष्ट भूमिका नेहमी राहिलेली आहे ज्यांना हवे असतील प्रकल्प त्यांच्या गावामध्ये ते व्हायला माझं काही ऑब्जेक्शन नाही परंतु लोकांचा विरोध असताना काही होऊ नये फक्त ज्या पद्धतीने त्या ठिकाणी हे प्रकरण हँडल केलं गेलं त्याचा परिणाम हा अनेक स्थानिक लोकांवर केसेस दाखल करण्यामध्ये झालेला आहे अशा केसेस दाखल केल्या तर तरुण मुलांचं भवितव्य हे धोक्यामध्ये येतं त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये कायदा कोणी आता घेऊ नये जर आता हा प्रश्न मायनिंगच्या पुढचा मर्यादित आहे जर मायनिंगला सरकारने परवानगी दिली तर त्याचं पब्लिक हिअरिंग घ्यायला लागतं आणि पब्लिक हिअरिंगमध्ये आपण एकमताने त्या प्रकल्पाला विरोध करू शकतो जेवढी पब्लिक हिअरिंग माझ्या मतदारसंघामध्ये झाली ज्यावेळेला झोंबेला प्रचंड विरोध होता आसनेला विरोध होता कळकटला विरोध होता त्या सगळ्या पब्लिक हिअरिंगला मी लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो आणि मी लोकांच्या बरोबर राहिलेलो आहे त्याच्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये शेवटी हे सगळे अधिकार सरकारचे असतात कुठे मिनरल आहे कुठे नाही आहे हे सगळे सरकारचे अधिकार असतात आणि हे मिनरलची मालकीचं सरकारचीच असते त्याच्यामुळे सरकार नेहमी शोधून काढत असतं कुठे मिनरल आहे कुठे नाही आहे त्याच्यामुळे एखादा सर्वे झाला तर तिथं मिनरल आहे असं कोणी गृहीत धरू नये तरी तिथं काय नसूशिवाय शकतं तर हा प्रश्न असं जर कुठलं सरकारने काढलं की इथं मायनिंग करायला परवानगी दिली तर पब्लिक हिअरिंग झाल्याशिवाय परवानगी दिली जाऊच शकत नाही त्याच्यामुळे लोकांनी असे कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेवू नये आणि असं पब्लिक हिअरिंग असेल त्यावेळेला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहील खरं तर आज सुद्धा मी आजगावला गेलो असतो परंतु आमच्या पक्षाचा वर्धापन दिन आहे त्याच्यामुळे मला मुंबईला पोचायला लागेल त्याला मी तिथल्या लोकांची दिलगिरी व्यक्त करतो मी 100% त्यांच्या भावनेबरोबर आहे त्यांच्यासोबत आहे मी त्यांना गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे कोणी सहकार्य केलं कोण ते काम करतं याच्याबद्दल मला माहिती नाही परंतु सर्वे करण्याची परवानगी हे सरकार देत असते त्याच्यामुळे सर्वे झाला म्हणजे तिथं मायनिंग होणार असं जर कोणी मनामध्ये आणलं तर तसं होऊच शकत नाही मायनिंग करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घ्यायलाच लागतं आणि त्याच्यासाठी पब्लिक हिअरिंग ही एक प्रोसेस आहे आणि या पब्लिक हिअरिंगमध्ये आपण सगळेच जाऊन तिथं विरोध करूया म्हणजे मी सुद्धा येईल लोकांना तिथे नको असेल तर मी सुद्धा त्या पब्लिक हिअरिंगला येईल आणि तिथं विरोध करेन
आता माझा प्रयत्न असा राहील की मी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन ज्यांच्यावर केसेस झालेल्या आहेत त्या केसेस कशा मागे घेता येतील त्याच्यासाठी मी आवश्यक प्रयत्न करेन. नाही सहा आणि शेवटी हे सिनियर लोक आहेत सगळे खासदार आणि त्यांना स्वतःची मतं असतात, स्वतःच्या मताने ते निर्णय घेऊ शकतात आणि सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामं ही भारताच्या स्तरावर आदरणीय मोदी साहेबांच्या आणि अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि पवार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हे चालू असल्यामुळे प्रचंड आकर्षण हे सगळ्याच लोकप्रतिनिधींचं या विकास कामांच्या संदर्भात आहे आणि त्याच्यामुळे मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हावं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं बिलकुल नाही आणि त्याच्यामुळे जे काय घडलेलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे, देशाच्या हिताचं आहे असं मला वाटतं. आज ते तुमची ऑर्डर काढण्यासाठी गेली 6 महिने प्रयत्न करत होतो. त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या की नावं आम्ही सुचवलेली होती ते क्लास 2 आणि क्लास 1 म्युन्सिपाल्टीज असतात त्याच्यामुळे अपॉइंटमेंट केल्यानंतर सुद्धा त्या रद्द झालेल्या होत्या. त्याच्यामुळे आता क्लास 1च्याच ऑफिसरची आम्ही हे दिलेलं आहे आणि लवकरच सावंतवाडीला हक्काचा मुख्याधिकारी प्राप्त करू. भाई आता त्यामुळे तुम्ही कसं बघता कारण ही योजना मला असं वाटतं की लोकांना 24 तास पिण्याचं पाणी मिळावं म्हणून ही योजना आणलेली आहे. याचं काम दर्जेदार व्हावं याची काळजी सर्व जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी घ्यावी, त्यांनी सहकार्य करावं. कुठल्याही परिस्थितीमध्ये या योजनेमध्ये भ्रष्टाचार होणं हे चुकीचं आहे आणि तसं घडणार नाही अशी काळजी नागरिकांनी जर घेतलेली असेल तर त्याचं मी स्वागत करतो. पुढच्या काळात सुद्धा दर्जेदार काम कशा रीतीने त्या योजनेचं होईल याची काळजी घ्यावी. मध्यंतरीच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या सांगितलेल्या होत्या. त्या त्रुटीमध्ये जे पाईप बाहेर काढले जातात ते पुन्हा मातीमध्ये काढले जाता कामा नये, ते लोकांच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. जिथं खोदकाम झालं तिथं व्यवस्थित ते भरून घेतलं पाहिजे, त्याच्यावर डांबरीकरण झालं पाहिजे आणि योग्य प्रेशरने लोकांना पाणी मिळालं पाहिजे. अनेक ठिकाणी नवीन साठवण टाक्या मंजूर केलेल्या आहेत त्यांची कामं वेळेवर झाली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर मी अशी सूचना दिलेली आहे की माझगावला जे नवीन धरण होतं या धरणामधून माझगावची जी पिण्याच्या पाण्याची गरज आहे ती भागवली गेली पाहिजे आणि माझगावचा जो भाग सावंतवाडी शहरातला माझगावच्या जवळचा आहे त्याला सुद्धा पुढच्या काळामध्ये ह्या धरणामधून पाणी द्यायला लागेल कारण शहर वाढतंय, माझगाव गाव वाढतंय आणि ह्याच्या सगळ्या पाण्याची गरज भागली पाहिजे. या दृष्टीने लवकरच त्याची योजना तयार करण्याच्या संदर्भातला सूचना आर्थिक भार हा नाही पाण्यावरती होते. ग्रॅव्हिटीवर चालणारीच ही योजना राहणार आहे आणि ही योजना झाल्यामुळे कोलगावचा सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार. भाई या योजनेबाबत वेगवेगळे बैठक घेऊन नाही प्रॅक्टिकली तसे त्यांनी ज्या ठिकाणी गेले की टेस्ट घेणार किंवा नाहीतर एवढे अमाऊंट घालून तुम्ही आणून ती नागरिक म्हणतात नागरिकांची शंका आहे ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणार का? बघा अशी कोणी मनामध्ये शंका बाळगू नये. हे सगळं पाणी हे ग्रॅव्हिटीनेच लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटीचीच स्कीम राहणार आहे. आणि मी ज्या माझगावच्या तलावाचा उल्लेख केला हा तलाव सुद्धा उंचीवर असल्यामुळे तिथून माझगावला येणारं पाणी असेल किंवा पुढच्या काळामध्ये सावंतवाडीला येणारं पाणी असेल ते सुद्धा ग्रॅव्हिटीनेच त्या ठिकाणी येईल आणि त्याच्यामुळे पाण्यावरचं बिल हे कमीत कमी राहील. काय मी जरी आमदार असलो तरी मला सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी ही स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडूनच करायला लागते आणि त्याच्यामुळे मी वेळोवेळी नगरपालिकेमध्ये जातो, तिथं सूचना देतो. कॉम्प्लेक्सचं काम अर्धवट होतं जे आपण गाडगे महाराज मंडई याचं काम अर्धवट होतं त्या ठिकाणी माती भरून घेण्याचं काम मी करून घेतलं. आपल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जो नवीन होतोय आता तिथलं काम त्याच्यामध्ये माती भरलेली नव्हती, आता त्याच्यामध्ये माती भरून घेतलेलं आहे. त्याला रोलिंग करून घ्यायला सांगितलेलं आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जिथं चर मारलेले आहेत ते व्यवस्थित बुजवून घ्यायला सांगितलेले आहेत. जेवढं मला शक्य होतं मी पूर्ण सहकार्य हे नगरपालिकेला करतो कारण नगरपालिका ही स्थानिक नागरिकांसाठी आहे
आणि त्याच्यामुळे चांगल्यात चांगली कामं नगरपालिकेतून व्हावी याच्यासाठी जे जे सहकार्य पुढच्या काळात लागेल ते सर्व दिलं जाईल. पुरेसे पैसे मी उपलब्ध करून दिलेले आहेत नगरपालिकेला आणि त्या माध्यमातून कामं होत असताना पालकमंत्री महोदयांचं सुद्धा चांगलं सहकार्य ते मिळतं आहे. तरी सगळ्यांच्या सहकार्याने चांगलं काम उभं राहील याची मला खात्री आहे. आंबोलीला आपण त्यांना सुचवलेलं होतं आणि त्यांनी जर मागणी केली तर मग कलेक्टरने शेवटी हे उपलब्ध करून द्यायचं. एकंदरीत जी जमीन उपलब्ध आहे त्यामध्ये 200 एकरमध्ये पर्यटन आणि 50 एकरमध्ये शैक्षणिक सुविधा असं शासकीय जमिनीवर करण्याचं प्रस्ताव. आता चौकीचं मोजणीचं काम हे जवळजवळ संपत आलेलं आहे. 2 त्याच्यातल्या जे भाग आहेत त्याचं अंतिम टप्प्यातलं काम चौकीला सुरू आहे आणि आंबोलीचं कामसुद्धा पावसाच्या पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आंबोली चौकी दोनातही मोजणी झाल्यानंतर त्याच्या वाटपाला सुरुवात होईल. परंतु त्यापूर्वी जी वन खात्याकडे गेलेली जमीन आहे ती पुन्हा एकदा गावातल्या लोकांना वाटपाचा निर्णय जो प्रांताने दिला आहे त्याच्यावर वन खातं अपिलामध्ये दिलेलं होतं. त्या अपिलाचा सुद्धा निर्णय लवकरात लवकर लागावा असे प्रयत्न आमचे आहेत आणि हा अपिलाचा निर्णय लागल्यानंतर दोन्ही जमिनी म्हणजे वन खात्याकडे गेलेली जमीन आणि कमलाकर गावकर सरकार दोन्हीचं वाटप एकत्र व्हावं अशी लोकांची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी याच्यासाठी माझे प्रयत्न लवकरच घेण्यात येईल. मी रविवारची तारीख दिलेली होती आमसभेसाठी परंतु त्याच दिवशी पोलिओ प्लससाठी सगळे कर्मचारी घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या तारखेऐवजी 2री तारीख देण्यात येईल. आमसभा ही पंचायत समितीच्या संदर्भातली सभा असते. अनेक वर्ष पंचायत समिती अस्तित्वात नव्हती. त्याच्यामुळे आमसभा ही आमदारांनी करायच्या कामाची नसते तर आमदारांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीने करावयाच्या कामासाठी आमसभा घेतली जाते. त्याला मी वेळ दिलेला होता परंतु त्याच दिवशी पोलिओचा कार्यक्रम असल्यामुळे आता ही तारीख बदलण्यात आलेली आहे. लवकरच नवीन तारीख आमसभेसाठी देण्यात येईल आणि पाणी टंचाईची सुद्धा मीटिंग ही लवकरात लवकर चालते. सभेत प्रश्न उपस्थित केला. बरोबर हा उपसभापतींचं ज्ञान किती आहे मला माहिती. पाणी हे सर्वांसाठी असतं आणि पाणी पर्यटन आलं तर जिल्ह्याची प्रगती होणार. जेवढी हॉटेल असतील त्यांची जरी उपसभापतीची तिथे असली तर त्यांनी ती नावं द्यावी त्यांना सगळं पाणी दिलं जातं. त्यांचं असं म्हणणं की लोकांना फसवता येत जलजीवनमध्ये परिवहनमध्ये पैसे जलजीवनमधून मुळात ही स्कीमच चालू आहे. ही जी स्कीम आहे याला मी बजेटमधून पैसे दिलेले होते आणि आज अनेक गावांना ज्यांना पाणी नव्हतं त्या अनेक गावांना आज पाणी मिळायला सुरुवात झालेली आहे. शिरोडा गावाला पाणी मिळालेलं आहे, रेडीला पाणी मिळालेलं आहे, बेंगुरला शहरापर्यंत पाणी गेलेलं आहे. ज्या ज्या गावांना आरोग्याला पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे ह्या स्कीममधून त्याच्यामुळे त्यांना ही माहिती नसतं. ते नवीन आहे त्याला योग्य ती माहिती मी देईन आणि मग त्यांचा गैरसमज करू. एवढ्या स्कीम आलेल्या नाही. आज तिलारीचं पाणी स्वच्छ करून आपण ग्रामीण भागाला देतोय, पर्यटनासाठी देतोय. जे 6 खासदार होते असं जर शिवसेना भाजप नंतर तर 1 नंबरचा पक्ष बनेल असं म्हणते नाही बघा मला एवढं काय की ज्यावेळेला एखादी चूक होते त्यावेळेला त्याच्यामधल्या सगळ्या टेक्निकल फॉर्मॅलिटी पूर्ण करायला लागतात. गट आपण करायला लागतो, गटाला अध्यक्षांनी मान्यता द्यायला लागते, विधानमध्ये लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता द्यायला लागते आणि त्याच्यानंतर मी त्याचं विलिनीकरण व्हायला लागतं. तोपर्यंत याची चर्चा करणं ही योग्य होणार. ज्योतिषाकडे जाताना भीती वाटते. आरोप करतात त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही कुठल्या तरी ज्योतिषाला विचारला तर हा प्रश्न मी कोणाला जाऊन विचारणार नाही. महाराष्ट्राला स्वतःची परंपरा नाही आणि ती परंपरा त्याचं पालन हे संजय राऊत करत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जाणीव ठेवावी की जर बाळासाहेब आज असते तर बाळासाहेबांनी त्यांना असं बोलायला कधीही दिलं नव्हतं. बाळासाहेब असताना सुद्धा पक्षामध्ये फूट पडलेली होती
परंतु ज्या संयमाने त्यांनी परिस्थिती हाताळली त्याचा आठवण प्रत्येकाने करून केली पाहिजे असं मला वाटतं. भाषा अयोग्य असते, खालच्या दर्जाची असते आणि ती शोभा महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारी असते. एवढंच मला याचं करायचं. एक गोष्ट अशी आहे की माझा प्रयत्न सतत चालला आहे की जो शक्तिपीठ महामार्ग आहे हा थेट माळगावला जाऊन जोडावा, जेणेकरून वाहतुकी थेट मार्गावरून मग ते ह्याला जाऊ शकते, आपल्या बांद्याला म्हणजे पत्रादेवीला जाऊ शकते आणि तो रस्ता थेट रेडी बंदराला जोडला जावा आणि त्याचबरोबर जो कोकण एक्सप्रेसवे हा जो नवीन मार्ग तयार होतो त्याला जोडला जावा आणि आपला जो सागरी महामार्ग आहे त्याला जोडला जावा, जेणेकरून महाराष्ट्रातून येणारी पूर्ण ट्रॅफिक ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाईल आणि थेट जर गोव्यात गेली तर त्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला काही लाभ होणार नाही आणि त्याच्यामुळे हा प्रयत्न चालू आहे. त्याच्यावर परीक्षण आता नव्याने सुरू झालेली आहे. पण आज चौकशी करेल आणि आंबोली ग्रामपंचायत आणि नगरपालिका याची संयुक्त बैठक करून त्यांनी कलेक्टरकडे मागणी केलेली पण मला त्यांनी आत्ताचा विषय सांगितला आणि विषयाकडे त्यांना